वाव रोहित बेबी, आज तर तू या शर्टमध्ये किती सेक्सी दिसतोयस. थँक यू सो मच माय क्युटी पाय. तसं तू पण काही कमी दिसत नाहीयेस. एवढी हॉट बनून नको येत जाऊस यार. तुझ्यामुळे मी माझ्या कामामध्ये लक्षच नाही देऊ शकत मग. बिचारा माझा बॉयफ्रेंड. रोहित आपली बायको पलकसोबत राहत असतो. परंतु त्याचं त्याच्या ऑफिस कलिग अमायरासोबत अफेअर चालू असतं. दोघं पण दिवसभर कामाच्या वेळी रोमॅन्टिक गोष्टीच बोलत असतात. अमायरा बेबी, इकडे ये ना. आज आपण दोघं एकत्रच बसू. अरे पण सरांनी मला दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करायला सांगितले. त्यामुळे मला शिखा आणि अवनीसोबतच बसावं लागेल. अगं सोड ना त्या दोघींना. सर काय बोलले तर बघून घेऊ आपण. पण तू माझ्याजवळच बस. ठीक आहे बेबी. तू काही ऐकणाऱ्यातला नाहीयेस. हट्टी कुठला. त्या दोघांचीही नौटंकी बघून त्यांचे कलिग आता वैतागायला लागतात. अरे यार, या दोघांनी तर ऑफिसला एक कपल पार्कच बनवून ठेवले. जेव्हा बघेल तेव्हा फक्त रोमॅन्सच करत असतात. तेच ना. अरे आजचीच गोष्ट बघ. स्वतःचा प्रोजेक्ट सोडून सरांची परमिशन न घेता ती त्याच्याजवळ गुलुगुलू करायला गेलीये. मूर्ख कुठली. अगं पण या दोघांच्या प्रेम प्रकरणामुळं आपल्या कामावर परिणाम होतोय. हो ना. किती निर्लज्ज माणूस आहे तू. आणि तुला माहिती आहे का, त्या रोहितचं लग्न झाले. काय सांगतीयस तू. हो मग. घरात बायको असून सुद्धा त्याच्या आपल्या कलिक बरोबर प्रेम प्रकरण चालू आहे. बास, खूप झालं आता. हे सगळं आता आपल्याला सरांना सांगावंच लागेल. तेव्हाच ते कोणता तरी ठाम निर्णय घेऊ शकतील. नाहीतर ह्या दोघांची ही नौटंकी कधीच संपणार नाही. मग ती दोघं त्यांच्या बॉसकडे रोहित आणि अमायराची कंप्लेंट करतात. आणि त्यानंतर त्यांचा बॉस त्या दोघांना कॅबिनमध्ये बोलून त्यांच्यावर खूप ओरडतो. काय, ही सगळी लोक वेडी झाले आहेत का. असं काहीच नाहीये सर. अमायरा माझी फक्त एक चांगली मैत्रीण आहे. त्यापेक्षा जास्त काहीच नाहीये आमच्यात. आणि मी तर एक लग्न झालेला माणूस आहे. घरात माझी एवढी चांगली बायको आहे. आणि ती घरी असताना मी एका परक्या बाईवर डोळे वर करून बघू पण नाही शकत. मग सगळी लोक काय खोटं बोलतायत का. ते सगळं मला नाही माहीत सर. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी खूपच साधा माणूस आहे. आणि ही लोक माझ्या चरित्रावर बोट ठेवत आहेत. आणि माझ्या पण सर. बास, माझ्याकडे एवढा फालतूचा वेळ नाहीये. जे ऑफिस टाइममध्ये मी या फालतूच्या गोष्टी बोलत बसू. अरे मी स्वतःने पण तुम्हा दोघांना किती वेळा पाहिले. तुमचं बोलणं ऐकलेलं पण आहे. सीसीटीव्ही कॅमेरावरती पण मी किती वेळा पाहिले. आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे की तुम्ही दोघं आता वेगवेगळ्या टायमिंगच्या शिफ्टला येणार. एक दिवसा येणार तर एक रात्री येणार. आता ते तुम्ही दोघंच बघून घ्या की कुणाला कधी यायचं आहे. काय. पण सर, असं काहीच नाहीये. प्लीज माझं ऐका ना. मला काहीच नाही ऐकायचं. जे बोललं तेच करा. आणि या कंपनीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर मी जे बोलेल तेच होईल. नाहीतर या कंपनीचे दरवाजे ओपन आहेत तुमच्यासाठी. जेव्हा मन करेल तेव्हा तुम्ही हे काम सोडून जाऊ शकता. अमायरा आणि रोहितला आता खूपच टेन्शन येतं. आणि इच्छा नसताना पण त्या दोघांना वेगवेगळ्या शिफ्टला यावं लागतं. अमायरा तिच्या मर्जीने नाईट शिफ्ट घेते, कारण ती एकटीच राहत असते. तेच दुसरीकडे रोहित डे शिफ्टमध्ये काम करतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या दोघांना एकमेकाला भेटायला पण वेळ नाही मिळत. आय मिस यू अमायरा बेबी. याआधी तर आपण दिवसभर ऑफिसमध्ये एकत्र काम करायचो. पण आता या डे नाईटच्या शिफ्टमुळे आपल्याला एकमेकांना बघता पण येत नाहीये. हो ना रोहित बेबी. मला पण तुझी खूपच आठवण येते. आता ब्रेक झालाय म्हणूनच मी तुझ्याशी बोलायला आलीये. पण पुढच्या 15 ते 20 मिनिटात माझा हा ब्रेक पण संपून जाईल. अगं हे सगळे त्या नालायक कलिगमुळे झालेलं आहे. जर त्यांनी हे सगळं सरांना सांगितलंच नसतं तर आपल्याला वेगवेगळ्या शिफ्टला काम करायची वेळच आली नसती. सत्यानाश होऊ दे त्या लोकांचा. बिनकामाचा आपला दुश्मन बनून बसलेत. नाहीतर काय यार. आता ही कंपनी एवढी चांगली आहे त्यामुळे आपल्याला इथेच जॉब करावा लागेल. आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणता चांगला ऑप्शन पण नाहीये. असता तर आपण लगेच हा जॉब सोडला असता. हो ना मायरा. जाऊ दे. तू तुझी काळजी घे. माझा फोन मी साईडलाच ठेवलाय. जेव्हा तू सकाळी 4 वाजता निघशील ना तेव्हा मला कॉल कर. मी लगेच जागा होईल.
आणि तेव्हा आपण दोघं परत एकदा व्हिडिओ कॉलवर बोलू. ठीक आहे बेबी, बाय. तेवढ्यात तेथे रोहितची बायको पलक येते. अगं हे सगळं काय पलक? एवढ्या थंडीचं तू एवढा छोटा नाईट ड्रेस का घातलायस? अरे तू काय थोडा वेडा आहेस का रोहित? हा नाईट ड्रेस मी तुझ्यासाठी घातलाय. चल ना, क्लायमेट पण किती छान झालंय बघ. काय? नाही बाबा, कामाच्या प्रेशरमुळे माझी पहिलाच वाट लागलीये आणि त्यामुळे मी आता झोपायला चाललोय. काय तू पण रोहित, प्लीज असं नको बोलू ना. आणि मागच्या 2 महिन्यांपासून तुझं काय नाटक चालू आहे? एवढ्या तरुण वयातच तू एवढा म्हातारा कधीपासून झालास? किती दिवस झाले आपण रोमॅन्स पण नाही केला. चल ना बेबी. अगं काय तू पण पलक, मगापासून सांगतोय की मी खूप दमलोय आणि तरी पण तुला बिलकुल पण समजून नाही घ्यायचं. ठीक आहे, घे झोपून तू. पलक आता रोहितवर खूपच चिडते आणि ती पण आता रजई घेऊन झोपून जाते. मग दुसऱ्या दिवशी ती या सगळ्या गोष्टी आपली सासू विनीताला सांगते. अगं हे तू काय फालतूचं बोलतीयस? मी काही फालतूचं बोलत नाहीये आई, जे आहे तेच बोलतीये. मागच्या काही दिवसापासून तुमचा मुलगा आपल्याच धुंदीत आहे. बाहेर गेल्यावर तो मला कॉल पण नाही करत आणि घरी आल्यावर तो माझ्याशी नीट बोलत पण नाही. आणि जेव्हा मी त्याच्याबरोबर वेळ घालवायचा प्रयत्न करते तेव्हा तो माझ्या जवळ पण नाही येत. मला तर असं वाटतं की त्याचं कोणत्या दुसऱ्या मुलीवरती मन आले. गप्पा बस पलक, असं काहीच नसणार आहे. मला माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे आणि तू जसा विचार करतीयस तसं काहीच नाहीये. अगं तो एका परक्या मुलीकडे बघायची तर लांबची गोष्ट आहे. तो त्याबद्दल विचार पण नाही करू शकत आणि मला तर असं वाटते की तू जरा जास्तच विचार करतीयस. हो बरोबर आहे आई, तुम्ही तर आता तुमच्या मुलाचीच बाजू घेणार ना. माझं कधी काही दिसतं का तुम्हाला? अगं मी एकदा सांगितलं ना तुला, माझा मुलगा खूपच कामकाजी आहे आणि तो हे सगळं कधीच नाही करू शकत. खरंच त्याला ऑफिसमध्ये कामाचा खूपच दबाव असणार आणि त्यामुळेच तो थकत पण असणार आणि म्हणूनच तो तुला वेळ पण नाही देऊ शकत. पण तू पण जरा समजून घे ना. उगाच मनामध्ये अशा फालतूच्या गोष्टी कशाला आणतीयस? जाऊ दे आई, तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. अगं माझ्याशी बोलण्यात काय अर्थ नाहीये? तुझ्यातच काही अर्थ नाहीये. जा आता, जाऊन पहिला जेवण बनव. लई आली माझ्या मुलावरती संशय घेणारी. स्वतःच्या बुद्धीत एवढ्या दुनियाभरचा कचरा पडलाय आणि माझ्या मुलामध्ये दोष काढतीये. नालायक कुठली. पलकला तिच्या बोलण्याचा खूपच राग येतो आणि ती तिथून निघून जाते आणि आपली कामं करायला लागते. तेच दुसरीकडे रोहित आणि अमायरा आता फक्त सुट्टीच्या दिवशीच भेटतात. आज मला किती आनंद होतोय. लास्ट टाइम आपल्याला भेटून आता 1 आठवडा झालाय, परंतु हा 1 आठवडा तर मला एका वर्षासमान वाटतोय. हो ना बेबी, तू अगदी बरोबर बोललीस. तुझ्यापासून लांब राहून मला पण खूपच कस तरी वाटते. पण आज आपण भेटलोय ना, तर आज आपण खूपच फिरू, खूप मजा करू. मग हे जग जाऊ दे खड्ड्यात, मला काही फरक नाही पडत. ओ बेबी. मग ती दोघे जण फिरायला जातात आणि जेव्हा पलक बाजारात जाते त्यावेळी तिला रोहितचा मित्र अद्वैत भेटतो. अरे अद्वैत दादा, तुम्ही इथे? हो वहिनी, कशा आहात तुम्ही? आणि माझा परम मित्र रोहित कसा आहे? मित्र अगदी मस्त आहे दादा, पण तुम्ही इथे कसे काय? रोहितने आज सकाळीच मला सांगितलं की आज त्याचा सुट्टीचा दिवस आहे आणि त्यात तुमचा वाढदिवस पण आहे, म्हणून सगळे मित्र मिळून कुठेतरी लांब फिरायला जाणार आहात तुम्ही. काय? नाही वहिनी, असं काहीच नाहीये आणि आज तर माझा वाढदिवस पण नाहीये. माझा आणि रोहितचं बोलणं होऊन तर 2 महिने झाले. मी तर त्याला भेटलेलो पण नाहीये. ठीक आहे अद्वैत दादा, बघते मी. ठीक आहे वहिनी. जर आज रोहित अद्वैत बरोबर गेलेला नाहीये तर मग सुट्टीच्या दिवशी हा कुठे गेलाय? काही ना काहीतरी गडबड नक्की आहे, कारण रोहित जर खरं बोलत असता तर तो मला खोटं बोलून गेलाच नसता. मग पलक रोहितला फोन करायला लागते, पण रोहित तिचा फोन उचलतच नाही. मग पलक घरी जाऊन आपली सासू विनीताला या सगळ्या गोष्टी सांगते. काय? हो आई, आता बोला. काय बोलायचं आहे तुम्हाला तुमच्या भोळ्या मुलाबद्दल? बाहेर जाऊन कुठे तोंड मारतोय काय माहिती. तोंड सांभाळून बोल पलक. मी माझ्या मुलाविरुद्ध एक शब्द पण नाही ऐकू शकत, समजले ना?
अहो, जर तुमचा मुलगा एवढ्याच धुतल्या तांदळाचा आहे तर त्याने माझ्याशी खोटं का बोललं? एकतर ऑफिसच्या कामामुळे तो आठवडाभर एवढा थकलेला असतो. 2 मिनिटं बोलायला पण वेळ नसतो त्याला माझ्याशी. घरी येतात झोपून पण जातो. आठवड्यात सुट्टीचा फक्त एकच दिवस मिळतो आणि त्यात पण तो बाहेर जाऊन बसलाय. आणि गेलाय ते गेलाय ते पण खोटं बोलून गेला आहे. आता तुम्हीच विचार करा आई, हे सगळं चुकीचं नाहीये का? तू जरा शांत घे आणि ही चिडचिड बंद कर. मी लावते त्याला फोन. माझा फोन तो नक्की उचलेल. मग विनिता रोहितला फोन लावते आणि त्यावेळी रोहित अमायरासोबत रोमॅन्टिक वेळ घालवत असतो. काय हे रोहित, तुझा फोन जरा साईडला ठेव ना. नाहीतर मी तर बोलते की हा फोन बंदच करून ठेव. नाहीतर तुझी ती वेडी बायको तुला फोन करून करून तुझं डोकं खराब करून टाकेल आणि त्यामुळे आपला पूर्ण दिवस खराब होऊन जाईल. अगं नाही अमायरा, माझ्या बायकोचा फोन येत नाहीये. हा तर माझ्या आईचा फोन आहे. ओफो बेबी, आई असू दे नाहीतर बायको असू दे, कोणाचा पण फोन येऊ दे, कट करून तो फोन साईडला ठेव. एकतर किती दिवसांनी आपल्याला एकत्र वेळ मिळालाय आणि त्यात पण तुझ्या घरचे लोक पाय घालत आहेत. ठेवून दे तो फोन साईडला. अगं नाही बेबी, मी असं नाही करू शकत. एक वेळ मी पलकचा फोन नाही घेतला तरी चालेल, पण आई बरोबर असं बिलकुल पण नाही करू शकत. नाहीतर ती मला खूपच ओरडेल. काय? ओ बेबी, अगं माझी आई तर आज पण कधी कधी मला झाडूने मारते, ते पण माझं अंग लाल होईपर्यंत. म्हणून मी तिला खूपच घाबरतो यार. ती जेवढं माझ्यावरती प्रेम करते तेवढीच चांगली शिक्षा पण देते. म्हणून हा फोन मला उचलावाच लागेल. अरे यार, अमायरा आता तिचे डोकं पकडते. हॅलो आई, बोल ना, काय झालं? काय रे नालायक माणसा, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? तुझी बायको तुला कधीपासून फोन करतीये, तू तिचा फोन का उचलत नाहीयेस? त्याला मेहंदी लावला आहेस की डोळ्यात तुझ्या कचरा गेलाय जे तू तिचे फोन उचलत नाहीयेस? अगं सॉरी आई, ते मी माझ्या मित्राकडे आलो होतो. त्याचा वाढदिवस होता ना आज, आणि त्याच गडबडीत मी विनिताचा फोन पण नाही पाहिला. आत्ताच फ्री झालोय आणि तेवढ्यात तुझा कॉल आला, म्हणून तुझा फोन मी लगेच उचलला. अरे अशा कोणत्या मित्राच्या वाढदिवसाला गेलायस तू? तू तुझ्या बायकोला वेड्यात काढू शकतो, पण मी तुझी आई आहे, समजलंय ना? अरे पलक जेव्हा बाजारात गेली होती त्यावेळी तुझा मित्र अद्वैत तिला भेटला होता आणि अद्वैत बोलला तिला की त्याचा आज वाढदिवसच नाहीये. आणि तुमच्या दोघांचं बोलणं होऊन तर 2 महिन्यापेक्षा जास्त झाले. काय? हे बघ रोहित, जिथे कुठे पण असशील गपचूप घरी येऊन जा, नाहीतर आज तर मी तुला सोडणारच नाही. रोहित आता खूपच घाबरून जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी तो अमायराला सांगतो. ओ माय गॉड, आता तू काय करणार रोहित? आता काय, इच्छा नसताना पण मला घरी जावंच लागेल. कारण जर माझ्या आईने मनात आणलं तर ती माझं सामान बांधून मला त्या घराच्या बाहेर काढू शकते. आणि तो अद्वैत पण काय नालायक माणूस आहे. जरा खोटं बोललं असतं तर काय झालं असतं त्याचं. पण माझीच चुकी आहे, मला त्या अद्वैतचं नाव घ्यायलाच नको होतं. जाऊ दे, आय एम सॉरी बेबी, पण आता मला निघावं लागेल. मग रोहित जेव्हा घरी जातो त्यावेळी पलक आणि विनिता त्याला खूपच ऐकवतात. बोल पटकन, तू आमच्याशी खोटं का बोललास? मी बोलले ना आई तुम्हाला, याचं नक्कीच कुठल्या तरी बाहेरच्या मुलीबरोबर प्रेम प्रकरण चालू आहे. कारण हा माणूस किती वेळ बाहेर असतो, घरी आल्यावर तर मला भाव पण नाही देत. तू तुझं तोंड मीठ पलक, मी बोलतीये ना त्याच्याशी. अगं आई, मी काहीच खोटं नाही बोललो. मी फक्त जरा चुकीचं नाव घेतलं, गडबडीत होतो ना, म्हणून तसं झालं. अगं आज अद्वैतचा वाढदिवस नाहीच आहे, गिरीशचा वाढदिवस आहे. आणि तुम्हाला पाहिजे तर मी गिरीश सोबत तुमचं बोलणं करून देऊ शकतो. काय? ठीक आहे, लाव त्या गिरीशला फोन. रोहितने गिरीशला पहिल्यांदाच खोटं बोलण्यासाठी सांगितलेलं असतं. त्यामुळे जेव्हा विनिता गिरीश सोबत फोनवर बोलते तेव्हा गिरीश त्यांच्याबरोबर खोटंच बोलतो. अच्छा, जर तू एवढंच खरं बोलतोयस तर तुमचे फोटो दाखव ना मला. कुठे आहेत पार्टीचे फोटो? पलक, आता जरा तुझं जास्तच चाललंय. रोहितने सांगितलं ना एकदा की गडबडीत असल्यामुळे त्याच्याकडून चुकीचं नाव बोललं गेलं आणि त्यात आता आपलं गिरीश सोबत पण बोलणे झाले. मग एवढा संशय घ्यायची काय गरज आहे? रोहित बेटा,
जा, तू जाऊन आराम कर. थकला असशील ना खूप. हो आई, खूपच थकलोय मी. अहो पण आई, अशा प्रकारे रोहित यावेळी थोडक्यात वाचतो. पण आता पलक आणि विनीताच्या भीतीमुळे रोहित घरात राहून सुद्धा अमायरासोबत फोनवर बोलू नाही शकत. आणि सुट्टीच्या दिवशी पण तो तिला भेटू पण नाही शकत. सगळीकडून कोणी ना कोणीतरी आमच्या दोघांमध्ये येत आहे. पण आता बास, खूप झालं. मी विचार केलाय की आता मला काय करायचंय. आणि या प्लॅननुसार मी आणि अमायरा तर आता कायमस्वरूपी एकत्रात राहू. यापुढे आता काय होईल हे पाहण्यासाठी आमचा पुढचा भाग बघायला नका विसरू. आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.